7वा दिवस आहे आज मनोजदादाचा मराठा आणि मुस्लिम आरक्षण या संदर्भात धनगर आरक्षण असो किंवा लिंगायत आरक्षण असो ही सुद्धा त्यांच्या मागणी आहेत। तरीही सरकार मनोवादी सरकार हालायला तयार नाही। त्यांना फक्त हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी ही वाद गरवायचा आणि ह्या महाराष्ट्रात असंतता घडवायची हा गृहमंत्र्याची चाल आहे। ह्या गृहमंत्र्याला पूर्ण वादावादी करून कसं इलेक्शन पुढे नेता येईल एवढंच त्यांचं ध्येय आहे। एवढं सांगतो जर मनोजदादाचं काही बरोबर झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार गृहमंत्री राहणार आहेत आणि जी पुन्हा महाराष्ट्रात अशांतता पसरल त्याला सर्वस्वी गृहमंत्री राहणार। आज लातूरमध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीचं आवाहन केलंय आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद? नाही, आपण सगळ्या असोसिएशनला आवाहन केलं, त्यांनी स्वतःहून काही बंद केलं आणि आज 100% बंद झालेलं आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवली शहरात येथे उपोषण करत आहेत। त्या उपोषणाच्या समर्थनात संबंध राज्यभर आज बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण बघत आहात की आता सध्या आपण आहोत लातूरच्या गंजगोले येथे। लातूरची मुख्य बाजारपेठ आहे आणि बाजारपेठेमध्ये पूर्ण आस्थापना असतील किंवा व्यापारी असतील पूर्णपणे बंद आहेत आणि सकल मराठा समाजाच्या बांधवाच्या वतीने आज सकाळपासूनच लातूर बंद करण्यासाठीचं आवाहन ज्या पद्धतीने केलं होतं त्या पद्धतीला प्रतिसाद देत लातूरकरांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन म्हणजे व्यापार बंद ठेवलेला आहे, आस्थापने बंद ठेवलेले आहेत, शाळा महाविद्यालय बंद ठेवलेले आहेत। एकंदरीतच काय तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास जो आंदोलन चालू केलं त्याला संबंध लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे आणि सर्व आस्थापना बंद आहेत। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।